गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। Yo, SC42 in the house. नाशिक गुन्हेगारी विषय। नाशिक जिल्हा याच्या पुढे आम्ही अशी गुन्हेगारीची रील काढणार नाही। आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, कोणी अशी गुन्हेगारीची रील काढू नये अशी आमची विनंती आहे सर्वांना। चेक हे गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने, चांगला चांगल्याला आणला मी घामरे। नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत केवळ गुंडगिरी करणाऱ्यांवरच नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे। सोशल मीडियावर गुन्हेगारीवर आधारित रॅप सॉन्ग बनवून व्हायरल केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी 5 संशयितांना मुक्तिधाम परिसरातून ताब्यात घेतलाय। सोहेल पठाण, गौरव भामरे, आदित्य आहिरे, किशोर चव्हाण आणि विनोद घुगे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहेत। पोलिसांनी ज्या भागातून ही कारवाई केली त्या परिसरातच धिंड काढली। यावेळी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी घोषणा या तरुणांनी दिल्याचं समोर आलं। मात्र आता रॅप सॉन्ग बनवणारे देखील हाच नारा देताना दिसत आहेत, कारण नाशिक जिल्हा खरोखरच कायद्याचा बालेकिल्ला ठरतोय। या 5ही संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सुरू आहे। अशीच ठोस कारवाई पुढेही सुरू ठेवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। त्यामुळे आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली, आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे। तर माझी अशी विनंती आहे का कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका, नाहीतर सर्वांवर कारवाई होईल। नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आज याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी प्रकारची रील कधी टाकल्या जाणार नाही, अशी चूक आमच्याकडे कधी होणार नाही। प्रकारचा गुन्हा करणार नाही, कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरोसाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।